त्या महाभारतातली कथा आहे. त्या धर्मराजाला द्यूत खेळता येत नव्हतं. द्यूत बोलताना विकू कमी राहू. धर्मराज जो आहे महाभारतातला त्याला द्यूत खेळता. द्यूत म्हणजे जुगार, आणि जुगार म्हणजे आत्ताचे पत्ते किंवा मग रम्मी खेळू ना महाराज. मोबाईल रम्मी खेळू ना महाराज. महाराज म्हणतो त्याचे रम्मी खेळू ना. ते रम्मी फिम्मी खेळत जाऊ नका बरं पोरांनी. रम्मी फिम्मीने काही श्रीमंत होत नाही माणूस. डोक्यातून काढून टाका. अशी ढबरी बाई एक 1.5 करोडची ते अशी हाणली पाहिजे बांधून. काय येडे लोक महाराज. असे कुठं 1.5 कोटी जर मोबाईलवर आले असते तर लोकांनी कशाला हे फ्लॅट आणि बंगले बांधले असते. यांनी कशाला कष्ट केले असते नाही का. मोबाईलवरच बसले असते. असं नसतं बरं. जुगार चांगला नाही, डाव चांगला नाही. ज्याला कळत नाही त्याने तर त्याच्यात कधी पडायचं नसतं. पत्त्याचा डाव चांगला नसतो, जुगार चांगलं नसतं. ऐका, ते कधी खेळत जाऊ नका. म्हणजे गेवराई तालुक्यात एक तलवाडा नावाचं गाव आहे. त्या तलवाडा गावातल्या एका पोरानं ऐका त्या रम्मीमध्ये 15 लाख रुपये ऑनलाईन गेले त्याचे. त्या बापानं 4-5 वर्ष शेतामध्ये काम करून त्या उसाचे आलेले पैसे पोरानं ऑनलाईन रम्मीमध्ये घातले. बापानं आत्महत्या केली. आता 1 महिन्यापूर्वीची घटना आहे. बापाला लाज वाटली गावात यायची की अरे मी तर कष्टानं पैसा कमवला आणि माझ्या पोरानं रम्मीमध्ये घातला, ऑनलाईन गेम मध्ये घातला. नका. सावधान तरुणांनो. आपण सगळी एवढी सुंदर तरुण कीर्तन ऐकताय ना. विनंती असेल माझी तुम्हाला, जुगार पत्ते डाव अमक तमक डबल पैसे या भानगडीत पडू नका. हाय ते जातात बरं, आहे ते पण जातात. खाक होतं महाराज माणूस. विनंती आहे. का सांगतोय? धर्मराजा कधी खोटच बोलला नाही महाराज. असा राजा जर बायकोला डावावर मांडू शकतो तर आपलं काय घेऊन बसले. उदाहरण कशासाठी सांगतो? जो राजा कधीच खोटं बोलला नाही तो राजा जर डाव खेळता खेळता इतका त्याच्यात अडकतो. डाव काय करतो माहितीये का तुम्हाला? तुम्हाला 10,000शी 1 लाख आलं की थांबत नाही ना. तो 1 लाख लावतो महाराज. 1 लाखाचे 10 लाख आल्यावर ते 10 लाखावर थांबत नाही. लोकांकडून 10 लाख गोळा करतो, पहिले 10 आणि ते 10-20 लावतो. बरं तेवढ्यावर थांबत नाही. लोकांकडून पुन्हा 50 गोळा करतो. एकदाच भस्मसात होतो. असे लई उदाहरण आहेत. तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे ते, म्हणून पुन्हा सांगतो. डाव चांगला नसतो. जुगार खेळत जाऊ नका. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होत्या. माझ्याकडे लक्ष द्या. देवाचा अवतार का, देवाचा जन्म का, आणि देवाचा जन्म जर झालाय तर त्याच्या जन्माचं उद्दिष्ट काय? ऐका, फार सुंदर आहे. त्या जरासंधाच्या हाडाच्या कवड्या टाकायला शकुनी मामा बसला होता. आपण कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये कृष्ण मालिका पाहिली. भांजे म्हणतो तो, असा भांजे आणि अशा कवड्या टाकतो बघा. पाहिलं असेल तुम्ही. एका बाजूला कौरव आहेत, माझ्याकडे बघा. एका बाजूला पांडव आहेत. कौरव पांडवाचा डाव बसलाय. तो काही 10 रुपयानं नाही, 20 रुपयानं नाही, 50-100 रुपये 200 रुपयाचा नाही. इस्टेटवर दाव आहे. हो, इंद्रप्रस्थ मांडलंय. कवड्या उलट्या झाल्या. आतापर्यंत असणारा इंद्रप्रस्थ डावात हरून गेला. संपत्ती मांडली, संपत्ती हरला. स्वतःला मांडलं, स्वतः हरला. भीम मांडला, भीम हरला. नकुल, सहदेव, अर्जुन सगळ्यांना मांडलं धर्मराजानं. एक एक वस्तू हरत गेला. आणि आता डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही. म्हणून त्यानं दुर्योधनाला हात जोडले. दुर्योधना, आता हा डाव मोडला पाहिजे. या डावावरती मांडायला माझ्याकडे वस्तू नाही. तेवढ्यामध्ये तो दुर्योधन म्हटला, दादा 1 वस्तू राहिली दादा. आता काय राहिले रे? 1 वस्तू राहिली दादा. द्रौपदी राहिली दादा. इतका वाईट आहे डाव. धर्मराजानं आपल्या पत्नीला सुद्धा डावावरती मांडलं आणि जे घडायला नको होतं ते घडलं. कवड्या पुन्हा उलट्या पडल्या. आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी दाशी झाली. आणि तेवढ्यात आवाज आला, दुःशासन, अरे आजपर्यंत आपली वहिनी होती, तिला मान देण्याची गरज होती. मालकाची आज्ञा, तिला दरबारात घेऊन आपण तिला जिंकलंय. सगळ्यांच्या माना खाली गेल्यात. असं घडायला नकोय ते घडायला लागलंय. दुःशासन आवाज देतोय, द्रौपदी. आजपर्यंत वहिनी म्हणून येणारा आवाज द्रौपदी म्हणून कस काय आलाय? पायऱ्या उतरताना चलबिचल मनाने द्रौपदी विचार करते आणि ती मनामध्ये म्हणत असते, भाऊजी मी तुमची कोण आहे? तुम्ही माझे कोण आहात? कुठला व्यवहार तुम्ही माझ्याशी करताय? होतीच बघ म्हटले आतापर्यंत वहिनी, आता नाही राहिली. आता काय झालंय? दरबारात बोलवलंय. नाही नाही भाऊजी, मला दरबारात नेणं महापाप आहे. मी एक रजस्वला नारी आहे, एक पात्री नारी आहे, विटाळातीत नारी आहे. माझ्या अंगाला स्पर्श करणं महापाप आहे. हो, मागचा पुढचा विचार केला नाही. बुद्धी वायाला गेलेली होती. द्रौपदीच्या अंगाला स्पर्श केला
आणि ओढतच निघाला. फार लक्ष देऊन ऐका मातांनो, भाविकांनो, घरी घेऊन जा, देवाच्या जन्माचं उद्दिष्ट कळेल. ओढतच निघाला. दरबारात आणलं गेलं त्या द्रौपदीला. दरबारात आल्यावर ती द्रौपदी म्हणत होती, दुःशासन मनात मनात, अरे तुझ्या दरबारात तुम्हाला घेऊन चाललास ना, त्या दरबारात तुझे राहू दे रे, माझे 5 पती बसलेले आहेत. त्याच्यात माझा अर्जुन आहे, तो तुला बाणानं उडवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात माझा भीम आहे, तो गदेनं तुझी चटणी केल्याशिवाय राहणार नाही. माहिती नाही हो तुकाराम बुवा तिला की आपले पती हरलेत म्हणून. ज्यावेळेला दरबारात येते, नवऱ्याकडे पाहते तर माना खाली जातात, भीष्माचार्याकडे पाहते मान खाली जाते, कृपाचार्य द्रोणाचार्य सगळ्या ऋषीमुनीकडे पाहते, एकही जण मान वर करत नाही. भीष्माचार्याला विचारते, काहो 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 आचार्य, का आणलंय मला इथं? घडलेला वृत्तांत भीष्माचार्य सांगतात. लक्षात येतं द्रौपदीच्या की आता या दरबारात मला वाचवणार कोणी नाही. तेवढ्यात आवाज येतो, दुःशासन, ओढा तिची साडी, घाला तिची आबरू, करा तिची इज्जत बेदखल, तिला सन्मानात ठेवू नका, तिचा अपमान करा. आंधळ्याची पोरं म्हटली होती ना, ओढा तिची साडी. साडीला हात घातला जातो. माझ्याकडे बघा, दुःशासन साडीला हात घालतो आणि द्रौपदी माता हात वर करते आणि या विश्वाच्या मालकाला आवाज, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, 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 कोठे गुंतलासी
काय गोडा सखयाला वियेला वेळ का सखयाला वियेला रे. हात जोडले तिनं. दुःशासनानं साडीला हात घातलाय. चित्र डोळ्यासमोर आणा. आणि तिनं हात जोडले. इतक्या स्पीडनं देव धावला महाराज. इतक्या स्पीडनं धावला. माझ्याकडे बघा. इतक्या स्पीडनं धावला. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे. जगात सगळ्यात जास्त स्पीड गरुडालाय. एका तासाला 1,00,000 किलोमीटरची स्पीड आहे त्याला सुद्धा मागं टाकलं देवानं सुधाकर भाऊ. एवढ्या जोरात निकम साहेब देव धावला. एवढ्या स्पीडनं धावला. आणि तिथं आल्यावर पाहिलं तर दुःशासनानं तिच्या साडीला हात घातलाय. देवानं विचार केला आता हिला काय देऊ. देवानं तर काही दिलं नाही बरं. माझ्यात सगळ्या बहिणीने ऐकाय. देवानं काही दिलं नाही द्रौपदीला. मग देव साडी झाला. कौरवी पांचाळी सभे माझे आईनी हे वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाले मावुने वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाले मावुने कौरवी पांचाळी सभे माझे आईनी वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाली माऊली वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली माऊली. देवानं तिला साड्या नाही पुरवल्या. देव तिच्यासाठी धावत आला. माझ्याकडे बघा. देवानं विचार केलाय दुःशासनानं साडीला हात घातलाय. आता काय करावं. साड्या पुरवल्या नाही पाटील. देवच साडी झाला. प्रमाणच आहे तसं. कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. वस्त्र झाला वस्त्र. दुःशासन साडी ओढायचा आणि देव साडी बनायचं. आता ती साडी काय संभाजीनगर मध्ये मिळते काय. ती काय पैठणची नाही. ती पैठणचा शालू नाही. येवल्याची पैठणी नाही ती. मग देव आहे देव. इतकी साडी भयानक बनला भगवान. विश्वाचा मालक साडी बनला. दुःशासन साडी ओढायचा देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा. सगळ्या दरबाराच्या माना खाली गेलेल्या वर यायला. 1 तास झालाय साडी संपत कशी नाही. 2.5 तास झाले साडी संपत कशी नाही. सगळ्या कौरवानं ओढली पण साडी काही संपत नाही. दरबार म्हणायला लागला साडी बीच नारी है नारी ही साडी है. काय झालं. साडी संपत कशी नाही. कशी संपल महाराज. विश्वाचा मालकच साडी झाला महाराज. कशासाठी कथा सांगितली तुमच्या लक्षात असू द्या. ज्या दिवशी तुम्ही देवाला भक्ती करून आवाज देता देव तुमच्यासाठी धावत येतो. हे देवाच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. देव याच्यासाठी येतो महाराज. तुमचं रक्षण करतो. द्रौपदी सारखे तुम्हाला साडी देतो. सुदाम्यासारखं तुमचं घर सोन्याचं बनवतो. तुम्ही शबरीसारखं तुमच्या झोपडीत येतो. तुमची उष्टी बोरं खातो. फक्त देवाचं काम काय. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. चला देवाच्या जन्माचं उद्दिष्ट कळालं. 9:15 वाजून गेले.